की खरंच प्रत्येक रिलेशनमध्ये ना एक थिन लाईन असणं खूप गरजेचं आहे. ती लाईन अशी पाहिजे की ती लाईन कधीही आपण ओलांडायची नाही. कारण ती लाईन आपण ओलांडली तर मग काय होतं की आपण दुसऱ्याकडनं खूप अपेक्षा ठेवायला स्टार्ट करतो. त्या व्यक्तीबद्दल खूप पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये येतो. आपण अशी अपेक्षा करतो की जे आपल्याला हवं आहे ते व्यक्तीने तसंच वागावं आणि मग स्टार्ट होतात रिलेशनशिप इश्यूज. आणि इथेच माणूस चुकतो आणि इथेच आपल्या त्या रिलेशनला एक ब्रेक जायला सुरुवात होते. आणि जेव्हा ही थिन लाईन आपल्या दोघांच्याही रिलेशनमध्ये, कुठल्याही रिलेशनमध्ये असेल, म्हणजे फ्रेंडशिपमध्ये पण असेल किंवा कुठल्याही रिलेशनमध्ये, अगदी नवरा बायकोच्याही रिलेशनमध्ये जर ही थिन लाईन असेल तर आपण खूप काही देणार नाही. स्वतःवरही प्रेम करायला शिकू. आपण कधी कधी काय होतं की रिलेशनमध्ये स्वतःला विसरतो आणि आपण असं काही वागत जातो दरवेळी की दुसऱ्या व्यक्तीला कशामुळे आनंद मिळेल, आपण दुसऱ्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आपण हा विचारच करत नाही की आपण ह्या सगळ्या रिलेशनमध्ये खुश आहोत का, आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला पुढ्यातल्या व्यक्तीकडनं मिळतंय का. तर अशावेळी ही थिन लाईन असल्यामुळे काय होईल की आपण एक लाईन ठरवून देऊ रिलेशनला आणि त्याच्या लाईनच्या पलीकडे आपण आपल्यासाठी पण जगू, आपल्यावर पण प्रेम करू, आपल्याला काय हवं आहे हेही आपण त्या व्यक्तीला सांगू शकू. म्हणजे समर्पण गोष्ट असते, आपण एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठलं समर्पण देऊ शकतो, पण त्याच वेळी आपण आपली हक्काची बाजूसुद्धा मांडू शकतो. आणि मग जे रिलेशनशिपमध्ये पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते होणार नाही. आपली मैत्री, आपली रिलेशनशिप खूप छान पद्धतीने मेंटेन्स होईल. त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा की एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या नात्यामध्ये ही थिन लाईन असणं खूप गरजेचं आहे.